तर मंडळी नमस्कार. माहिती मला शिव्या देताय तुम्ही. खूप दिवस झालं कुठं गायब झाली, व्हिडिओ टाकत नाही काय नाही, पण लय बिझी झाली होती हो. आणि ही नवीन बंगला केलाय स्वयंपाकासाठी. छान होतं खरं तर स्वयंपाकाला. इकडे ऊन लागत नसायचं, दिवसभर सावली राहायची. सगळं पसार आहे चुली पुढं. लक्ष देऊ नका त्याच्याकडं, ह्याच्याकडं लक्ष द्या. ते का बनवलंय? पावसापासून वाचण्यासाठी. मी आणि अण्णा मिस्त्रीत आम्ही ह्याचे हे बांधले. हे पण आम्हीच बांधले दोघांनी. अण्णा बिगारी होते, मी मिस्त्री होती हे बांधताना. आणि हे बांधताना पण अण्णा हाताखाली द्यायला, मी बांधायला. तर त्याचं झालंय असं की सरपण गाडी आहे एवढी घरात शेतात, आणि चुलीला चांगली जागा नाही हो. आता कुठं चूल पेटवायचा जोर आला होता. चुलीवर चांगलं चांगलं जेवण बनवायला लागली होती. तर विषय असा झाला की पाऊस येतोय रोज उठून, पावसाळा लागल्यासारखा. म्हणून मग म्हणलं चला थोडा बंगलाच बनवावा. तर तो बघा, तो आपला बंगला. दुधाच्या किटल्या धुवायच्या राहिल्यात, पसारा पडलाय. 10 वाजलेत. गुरं पाणी पाजायच्यात, वैरण टाकायची आणि बरीच अशी काही कामं आहेत. कशा बसल्यात माझ्या गवळणी सगळ्या. तर आता म्हणलं डेली ब्लॉगिंग चालू करावं. लय दिवस झालं आराम केलं, खूपच दिवस झालं बिझी झाली होती कामांमध्ये. लाईटीचे थोडे प्रॉब्लेम असतात. सगळं असं घोळून आलेलं असते. म्हणून ब्लॉगिंगकडे थोडं दुर्लक्षच केलं होतं. तर हा आपला व्यवसाय, दूध व्यवसाय, थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं मी. पण आता थोडं अजून त्याच्याकडेच लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे. आणि का दुर्लक्ष केलं होतं तर वैरणीची लय प्रॉब्लेम झाले होते. तर आता गंज बऱ्यापैकी रचून झालेली आहे. त्याचा थोडा शेडा काढायचा होता, पण ते झालं असं की गंज रचताना व्हिडिओ नाही बनवला. कारण आम्ही तिघांनी सोबत, अण्णा, मी आणि आमचे चौधरी साहेब पटापट वैरण टाकत गेलो. मी पेंडे वाहत गेली, चौधरी साहेब गंजीवर पेंडे फेकत गेले आणि अण्णा रचत गेले. व्हिडिओ काढायला आमच्याकडे कोण नव्हतं, मोबाईलला चार्जिंग नव्हती. म्हणून मग तो व्हिडिओ मी म्हटलं होतं तुम्हाला शेअर करेल तुमच्याबरोबर, पण मला नाही झालं करणं. असं बरेच वेळेला होतं की मला हे शेअर करायचे, ते शेअर करायचे. कंटेंटला आपल्याकडं कमी नाही, पण आपल्याकडं मोबाईलचं प्रॉब्लेम असतात अजून लय कमी. फक्त कंटेंट कमी नाही, बरंच काय कमी आपल्याकडं. चार्जिंग कमी असते, माणसं कमी पडतात कामाला आम्हाला. आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष का केलं होतं तर वैरण आम्हाला कमी पडली होती मागं, म्हणून आम्ही होत्या त्या गाया विकल्या होत्या. तर आता वैरणीचं थोडं नियोजन केलं आहे, कडबा साठवलं आहे. आणि अजून चाललं आहे काय विकत घ्यायचं. कुठं मुरघासासाठी मका, कुठं कडवळ रोज वापरासाठी गिनिगोल लावले थोडं मळ्यात. मग त्याच्यासाठी ते सगळं नियोजन जोडत गेलो आहे. म्हणून आता परत एकदा गाया घेतल्यात, अजून 1-2 घ्यायच्यात. तर असं आहे सगळं. आणि आता येतील उद्यापासून आपले रोजचे डेली ब्लॉग. करवत देते न्या, पण महागारी मनाने आणून द्या. महागाईला करू नका. परत विसरली की विसरून जाते. लय दिवस नाही ना दिले आणून की विसरून जात. काय दे पार पण पाहिजे वय. आम्हाला पण करायचंय म्हणा थोडं. शेरडांना निवारा, गायांना पुरत नाही तिथं. गाय बी शेरडा बी वट्यावर बांधावं लागतं तिथं. कुठं तरी काय का होईना करावं लागेल पावसाच्या आधी थोडं. तर आम्ही नावाला शेतकरी बघा. कार्ती तुम्हाला सांगते की ह्या काल मी 35 रुपयाच्या अर्धा किलो शेंगा घेतल्यात विकत खायला, वल्या भाजीवाल्याकडनं. आणि आज भाजलेत. रात्री खाल्ले होते कच्च्या, पण सिस्टमच बिघडलं सगळं पोटाचं. म्हणून आता सकाळी भाजल्या. तर हे लागलेत कोंबड्या खायला. घरात नेऊन अडकून ठेवते. खाल्ल्या. मोबाईल बघत किती खाल्ल्या कळलंच नाही. अर्धा किलो घेतले होते, त्यातल्या एवढेच राहिले, पाव किलोच राहिले असतील.
एवढ्या खाल्ल्या मी. काय नाही सिस्टम बिघडायचं पोटाचं. तर चला आता आता तुम्ही म्हणणार कसं दिसतंय ते दरवाजा, चांगलं दिसतंय का, कशाला केलंय असलं. तर काय करणार, आपण गावाला राहतोय, शहरात नाही. मग चुलीसाठी जागा पाहिजेच थोडीफार तरी, चुलीसाठी थोडासा तरी निवारा पाहिजेच, म्हणून हे केले. फक्त पावसाचं नडते, उन्हाळ्याचं नाही नडत. पण यंदा उन्हाळ्यातच पावसाळा चालू झालाय. चला, माझ्या सगळ्या आया माझ्याकडे बघतात आहेत. म्हणलं चला जोपर्यंत फोनला चार्जिंग आहे तोपर्यंत तरी बोलावं तुमच्याशी. सावलीत थोडंच लय काळं दिसते कशाने. त्यात मध्ये हा कलर वापरायची साडीचं सवय नाही. ही जत्रेला गेल्यावर मम्मीने दिली मला साडी, नवी गोरी. ब्लाऊज पीस फाडला, मीच कपडे नव्हती घेऊन गेलेली. आणि मग काठापत्र साडीमध्ये दिवसभर राहता येत नाही, म्हणून मी साडी दुसरी नेसायला माझ्या भाऊजीला म्हणजे आमच्या मोनिकाला म्हणलं की तुझी एखादी साडी दे नेसायला. तर त्या दोघी सासू सुनांनी ही घरातली काढून आणून दिली. म्हणलं हीच नेस नवीन. ब्लाऊज पीस कट केला ह्याच्यातला आणि दिली नेसायला. मग काय एकदा नेसायला दिलेली माघारी असती वे म्हणून घेऊन आली. पण हा कलर मला चांगला दिसतच नाही. चला, मम्माबाईचा फोन येतोय आमच्या. आता मम्मीचा आला होता फोन आणि 10 मिनिटं बोलायचं म्हणता म्हणता 20 मिनिटं कधी जातात ती कळत नाहीत आमच्या गप्पांमध्ये. सगळ्यांचंच असं असतं ना. तर सगळ्यांचं म्हणजे सगळ्या महिलांचं, सगळ्या ताईंचं. तर मग म्हणलं आता फोनवर बोलत बोलत थोड्या बघितलं, वर तर जाळ्या दिसल्या. किती पण जाळ्या झाडा माझ्या भिंतीला एवढ्या काळ्या झाल्यात ना. खरं तर यांना कलर करायचीच वेळ आली. मी गावाला राहायला आल्या आल्या बघा ना, जाळ्या नाहीत ह्या, फक्त काळं झालंय. गावाला राहायला आले आले ह्याला कलर केला होता भिंतीला. ह्या मी स्वतः कलर केलं बरं का हाताने हा या भिंतींना. पण ती कितीतरी वेळा मी असं थोडंसं जाळ्या दिसले तरी मी झटकून काढत असते. पण ती काय कशाने एवढं धूळ बसती काय माहिती. जुन्या जमान्यातल्या आमच्या खिडक्या आतून होते त्या अण्णांनी काढून बाहेरून लावलेत. आणि हे कोळणीच्या घरांनी एक ना वैताग दिलाय. कुठं पण बघितलं की कोळणीचं घर. ह्याला म्हणतात आमच्याकडे कोळणीचं घर. तर किती वेळा काढायची होतीच माझी, पण ती वाट लावली त्यांनी सगळी कोळणींनी. चांगलं नसतं हे अशी कोळणीची घरं लागलेली. लय काय मोठं घर नाही आपलं, लय भारी नाही, पण जे आहे त्याला नीट ठेवलं पाहिजे ना. बघा, झाडून झटकून काढून पण आहे तसंच. जाऊ दे चला, इथं नादी लागत बसून जमायचं नाही. लयच कामं पडलेत माझी, लयच. आता कामावरूनच भेट